नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घेऊ आपल्याला पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। तर अरबी समुद्रातून सातत्याने पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात टिकून आहे। तसेच पश्चिम बंगालच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण होत आहे। तर या दोन्ही स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा जोर देखील बघायला मिळू शकतो 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2026 या तारखेच्या दरम्यान। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा मुसळधार पावसाचा अंदाज या राज्याच्या किनारपट्टीच्या भागात राहील। तमिळनाडूच्याही दक्षिण आणि उत्तर भागात हलका मध्यम राहील आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याचा परिसर मध्यम पावसाची शक्यता। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह राहील। रामगुंडाम, जगदलपूर, विशाखापट्टणम मध्यम जोरदार पावसाची शक्यता। भुवनेश्वर, कांथमल, रायपूर, कोरबा, धनबाद, कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळू शकतो। तसेच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त राहील। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही पुढील 3 दिवसांमध्ये दक्षिण भागात बल्लापूर, गजवाली मध्यम स्वरूपात राहील। सोनापूर, शिरपूरलाही मध्यम पावसाची शक्यता। गुगस रोड, वणिकायर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। भाटाडी, भद्रावती, वरोरा, मोहर्ली, कुटवाडा, चारबकी, चिमूर, ब्रह्मपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी-घोटला जोरदार पावसाचा अंदाज। आष्टी, मुलचेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। एटापल्लीलाही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। भांबरगड, पासेवाडा, सुंदरा जोरदार पावसाची शक्यता। गिरवाडा, पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज। कापसी, पंकजलाही जोरदार स्वरूपात राहील। गडचिरोली, मुलसावली, राजोळी तसेच चिरमुरा, नाटेचौक, वलनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धनोरा, मुरमगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालवेरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अरमोरी, तुलमाल, देसिंग, दिघोरी, कुरखेडा, बालेटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, मार्कासा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे चिंचोला, डोंगरगडला मध्यम स्वरूपात राहील। दिवरी, साखरीटोळा मध्यम पावसाचा अंदाज। लांजेलाई जोरदार पावसाची शक्यता। गोरेगाव, आमगाव, साखरीटोळा आणि गोंदिया, तुमसरा आणि वारासेवणी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेड जोरदार पावसाची शक्यता। आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, धर्मापुरी, मौदा, चिखली, असोली, कांदारी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। नागपूर, कामठी, बागोली, पारशिवनी, वनेरा, गोटी जोरदार स्वरूपात राहील। बडीगाव, विचवा, सवसारलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। उमरी, सावरनेर मध्यम स्वरूपात राहील। डोरली, कमळेश्वर, कडाली, काटोल, दतीवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर, हिंगणा, पाचगाव, बोटीबोरी मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे आर्वी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाची शक्यता। बुरकोकटी, जामनी, तुळजापूर, बारबाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील। आणि हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे, समुद्रपूर तुफान पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दक्षिण भागामध्ये घाटांची, करंजी, पांढरकवडा, पेंडारी, पट्टणबुरी
आणि निमगोडा, अलिदाबाद, धनोरा, गोमूत्री या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। महागाव माऊरला मध्यम हलका राहील आणि रुई, जवई आणि ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज। जामोडा, कलाम, राळेगाव, दुर्गपिंपरी मध्यम स्वरूपात राहील आणि धारवा, लाडखेड, नेर मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। बाबुलगाव, पल्लेगाव आणि पुलगाव मध्यम स्वरूपात राहील। नांदगाव, खंडेश्वर, चांदोड, धामणगाव रेल्वेकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी मध्यम स्वरूपात राहील। असेगाव, चांदोड बाजार, ब्राह्मणथडी आणि अंजनगावचोची, चिखलदरा मध्यम हलका राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। मोर्शी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांढरोणा या भागात बघायला मिळू शकते। चिखलदरा, सालदानेलाई मध्यम हलका राहील आणि तसेच मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगावचोची या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, कोरेगाव, आळंदा, बाळापूर मध्यम हलका राहील आणि अकोट, टेलरा, हिरवाखेड, जळगाव, जामर, पळसी, अंधरोणा, पाथोडा हलका पाऊस राहील। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। दासराखेड, आदल, बुद्रुक, दिघी, नांदोणा, मलकापूर, पिंपरी गवली, मोठाला हलक्या सरींचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव आणि बाबरगाव मध्यम हलका राहील आणि चिखली, बुलढाणा, गिरडा, अहमदपूर, खुदनापूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। घाटबोरी, मेहकर, डोंगाव, भापूर इकडे मध्यम हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुरपी, कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम, रेताडलाई मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे तमसा, हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, मोरचोंदी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बसमत, पूर्णा, नांदेड, वाघाला, मुखेड, पेटुंबरी मध्यम स्वरूपात राहील। कोंडलवाडी, धर्माबादलाई मध्यम पावसाचा अंदाज। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालमलाई मध्यम पावसाची शक्यता। परभणी, जरी, बोरी, जंतूरलाई मध्यम स्वरूपात राहील। परतूर, मट्टा, सेलू, आष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील। पाथरी, मांजलगावलाई हलका पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। गंगाखेड, पालमलाई मध्यम हलका पाऊस राहील। तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती। देगलूर, रुदूर, हानेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, जाकाल, शुरंतपाल, औरक्षाजनी, हलसी, भालकी, बीदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। भटंजी, किल्लाने, निलंगणा मध्यम स्वरूपात राहील। खिंतट, औसा, लातूर, घाटेगाव, मुरुड मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड आणि बोकडा, रेणापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसागो, अहमदपूर मध्यम हलका राहील। धारूर जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता। येलम, चौसाला, पाटोदा, जामखेड मध्यम स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसूर, सोनपेठला हलका पाऊस राहील। बीड, करकमलाई हलका राहील आणि गेवराई, उमापूरला हलका राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेको, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, गोलापांगरी, जालना, बदनापूर हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन हलक्या सरींचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, दाकेपाल, पैठण हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, लिंबेजळगाव, बिडकीन हलक्या सरींचा अंदाज राहील आणि फुलंब्री, विरामगाव, पिशोर, एलगुपा, देवगाव, कन्नड, हतनूर, सायगवन, चाळीसगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा जोर फारसा नाही। बडगाव, पाचोरा, पाऊर, धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, चोपडा, वाड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। वाडविके, सांगवी, सुले, असोल, मालगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बोकरूड हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर काही ठिकाणी राहील। नवापूर, विसरवाडी, धनोरा, अक्कलकुवा आणि नवापूर, अंमली, कोकसाने, पिंपळनेर, चोरवड इकडे बघायला मिळणार आहे। मध्यम हलका राहील। इतर ठिकाणी ढगाळ स्थिती राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। वणी, डडांबे, चांदवडला हलका मध्यम राहील। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला आणि नागपूर, मालसाक्री, निमगाव, शिन्नर हलक्या सरींचा अंदाज राहील। तिरडे, डुबरे, समशेरपूर, नाशिक, देवळी, लाडा, चर्चल, शेवगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे हिरापाडा, जव्हार, मोकळा, त्र्यंबक जोरदार पावसाची शक्यता। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गोंडा, शिवाली, वै, शाकरे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। खडवाली, शहापूर, उंबरपाडा, पिलवी, वसई, सपाले, गोडमाल, पालघर मध्यम पावसाचा अंदाज राहील।
भाईंदर, भिवंडी, ठाणे, ओमवाडी, ख्रिस्तीवाडा, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुरबाड, वाडा, पेठ, कर्जत, कुसर मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंचरो, खोपोली, कामशेतलाई मध्यम तर खोपोली कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध, जुन्नर, ओतूरला मध्यम स्वरूपात राहील। पावल, मलटण, कवठे, शिरूर, नार्वे, बोरी, राहू हलक्या सरींचा अंदाज राहील। वाघोली आणि तसेच आळंदी, चाकणला हलका पाऊस राहील। पुणे, सुसगाव, पुनावाले आणि शिवापूर, सासवड, जेजुरी मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा लगतचा परिसर कडेगाव 2, पारेगाव, सुद्रुक हलका मध्यम राहील। कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, धनगरवाडी आणि वांबोरी, वडेगाव, माका, बनास, निवासा हलके मध्यम सरींचा अंदाज राहील। श्रीरामपूर, तालिकाबाद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती लवासा, चिटे, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे पावसाची स्थिती रोहा, नागोठाणा, कलसीत, मोरजिंजिरा मध्यम स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, देवेघर, श्रीवर्धन, गोरेगाव मध्यम जोरदार पावसाची शक्यता। भोर, शिरवळ, महाड, वर्धन, गोरेगाव, महाबळेश्वर, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मुसळधार पावसाची शक्यता। पुढील 3 दिवसात मंधनगर, पाचपांढरी, दापोली तसेच दहागाव, खेड, दाभोळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, वसटोफोड आणि तसेच अरळ, अरवाडे, शिशिंगे, मारगाव, तांबे, गुहागर, हेडवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोयना, पाटणलाई जोरदार पावसाची शक्यता। माखणजणलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, विटा, मायानी, वडोज तसेच रेहमतपूर हलका मध्यम पाऊस राहील। सातारा, कोरेगाव, मोलदिक्सल, लाटे, फलटण, खंडाळा हलक्या मध्यम सरींचा अंदाज। बाराड, शिंगणापूरलाई हलका मध्यम पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मसवड, दिग्गाची, आटपाडी, चिंके, सांगोळे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। मौद, बुद्रुक, खर्डी, मंगळवेढा, पंढरपूर, पिलवी, अकलूज, माळशिरस तसेच लगतचा परिसर करकम, शेतपल, बेंबले, टिंबुर्णी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बिगवान, केट्रो, बेगॉन रोड, परंडा, वांगी, केरन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। पेरबंग, पाणेगाव, शिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। तांदूळवाडी, वडोला, मूल, अंगार मध्यम स्वरूपात राहील। कुरुल, बिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लगर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जत, बिलर, कानामाडी तसेच नागज, कोची, देसिंग मध्यम हलका राहील। सांगली, मालगाव, देसिंग, मंगसुळी, आडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजीला हलका राहील। सल्लगा, रायबाग, इडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे जजबील, किनी, कोडाली मध्यम स्वरूपात राहील। इस्फुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी तसेच बिद्री, मुरगोडला मध्यम पावसाचा अंदाज राहील। संकेश्वरा, कुरणवाडी, अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कडेगाव, पटेगाव, पैगणी, पोयकासल, पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। रेपटण, राजापूर, बेलकर, सकरपा, मेश्वर, माखणजण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुलगुण, नेडवा, रत्नागिरी, पूर्णागड, वडापेठ आणि विजयदुर्ग, कुणकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कडेगाव, पटेगाव, वायगणी, पोयकासल जोरदार स्वरूपात राहील। महापण, वेंगुर्ला, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अरस, बांडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पारसेम, अल्रोना, बिचोलियम, अंजुनियम तसेच पणजी, तिक्सा, अलगोटे गोवा राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा, नेसारी, अड्डाला, कुरणवाडी आणि गारगोटी, कापसी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।